तर विद्यार्थ्यांनो एका नव्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आणि या सुपर क्लासमध्ये आपण येणाऱ्या सर्वच भरतीसाठी अतिशय उपयुक्त असणारे जीके क्वेश्चन्स कव्हर करणार असल्या कारणास्तव सर्वांनी या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। तसेच तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राइब लगेच करून घ्या आणि केल्याच्या नंतर बेल आयकॉनला प्रेस करून ऑल मध्ये सिलेक्ट करून नक्कीच घ्यायचं आहे। तर सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न विद्यार्थ्यांनो असा आहे, ब्रॉन्झ मेडल हे कशापासून बनलेले असते? ब्रॉन्झ मेडल खालीलपैकी कशापासून बनलेले असते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील, तांब्यापासून जे आहे विद्यार्थ्यांनो ब्रॉन्झ मेडल बनवले जाते। पुढचा प्रश्न पाहूया, चिंचेच्या उत्पादनात अग्रेसर असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? चिंचेच्या उत्पादनामध्ये अग्रेसर जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, अहमदनगर हा जिल्हा चिंचेच्या उत्पादनात अग्रेसर आहे। पाहूया पुढचा प्रश्न, महाराष्ट्रामध्ये हरित क्रांती खालीलपैकी कोणत्या पिकासाठी झालेली आहे? हरित क्रांती महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या पिकासाठी झाली होती? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, ज्वारी या पिकासाठी महाराष्ट्रामध्ये हरित क्रांती झालेली होती। पुढचा प्रश्न पाहूया, खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने लोकशाही शासन पद्धतीचा विरोध केला होता ते सांगायचं आहे। खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने लोकशाही शासन व्यवस्थेत विरोध केलेला होता? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील, सय्यद अहमद खान यांनी लोकशाही शासन व्यवस्थेचा विरोध केलेला होता। पुढचा प्रश्न पाहूया, देहरादून हे भारतातील उत्तराखंड राज्याची कोणती राजधानी आहे? देहरादून हे भारतातील उत्तराखंड राज्याची कोणती राजधानी आहे? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य राहील, हिवाळी राजधानी देहरादून ही उत्तराखंड राज्याची आहे। पुढचा प्रश्न पाहूया, डॉक्टर एनी बेझंट ह्या मूळच्या कोणत्या देशाच्या व्यक्ती आहेत? डॉक्टर एनी बेझंट ह्या मूळच्या खालीलपैकी कोणत्या देशाच्या व्यक्ती होत्या? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील, आयर्लंड देशाच्या डॉक्टर एनी बेझंट ह्या मूळच्या व्यक्ती होत्या। पुढचा प्रश्न पाहूया, आकाशवाणी ही कविता खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने लिहिलेली आहे? आकाशवाणी कविता खालीलपैकी कोणी लिहिलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 4 योग्य राहील, रवींद्रनाथ टागोर यांनी आकाशवाणी ही कविता लिहिलेली आहे। पुढचा प्रश्न पाहूया, महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात येते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, अकोला जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाचे मुख्यालय स्थित आहे। पाहूया पुढचा प्रश्न विद्यार्थ्यांनो, मका व ऊस यापासून खालीलपैकी कोणते इंधन मिळवले जात असते? मका व ऊस यापासून खालीलपैकी कोणते इंधन मिळवले जाते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील, बायो इथेनॉल इंधन मका व ऊस यापासून प्राप्त केले जाते। पुढचा प्रश्न पाहूया, हरणे बंदर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते ते सांगायचं आहे विद्यार्थ्यांनो। हरणे बंदर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हरणे बंदर स्थित आहे। पुढचा प्रश्न पाहूया, सद्भावना दिवस म्हणून खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचा जन्मदिवस साजरा केला जात असतो? सद्भावना दिवस म्हणून खालीलपैकी कोणत्या व्यक्तींचा जन्मदिवस साजरा होतो? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील, राजीव गांधी यांचा जन्मदिवस सद्भावना दिवस म्हणून साजरा केला जातो। पुढचा प्रश्न पाहूया, महाराष्ट्रामध्ये गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन कोणत्या जिल्ह्यात केले जात असते? महाराष्ट्रामध्ये गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन कोणत्या जिल्ह्यात होते? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 2 योग्य राहील, भंडारा जिल्ह्यामध्ये जे आहे महाराष्ट्रामध्ये गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन केले जात असते। पुढचा प्रश्न पाहूया, हिंदी महासागरामध्ये खालीलपैकी कोणते बेट स्थित आहे? हिंदी महासागरामध्ये खालीलपैकी कोणते बेट आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील विद्यार्थ्यांनो, चागोस बेट जे आहे हिंदी महासागरामध्ये स्थित आहे। पुढचा प्रश्न पाहूया, किती वर्षाखालील मुलांना कारखान्यामध्ये काम करण्यास परवानगी नाही ते सांगायचं आहे? किती वर्षाखालील मुलांना कारखान्यामध्ये काम करण्यास बंदी किंवा परवानगी नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील, 14 वर्षाखालील मुलांना कारखान्यामध्ये काम करण्यास बंदी आहे। पाहूया पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणाकोणाचा कार्यकाळ हा राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत असतो? खालीलपैकी कोणाकोणाचा कार्यकाळ राष्ट्रपती यांची मर्जी असेपर्यंत असतो? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील, राज्यपाल, मंत्रिमंडळ, महान्यायवादी या सर्वांचा कार्यकाळ राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंतच असतो। पुढचा प्रश्न पाहूया, विश्वास, एकता आणि बलिदान हे खालीलपैकी कोणाचे ब्रीदवाक्य आहे? विश्वास, एकता तसेच बलिदान खालीलपैकी कशाचे ब्रीदवाक्य होते? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थी 1 योग्य राहील, आझाद हिंद सेनेचे विश्वास, एकता, बलिदान हे एक ब्रीदवाक्य होते।
पुढचा प्रश्न पाहूया, इंदोर येथील सेंट्रल जेलने कोणत्या नावाचे रेडिओ चॅनल सुरू केलेले आहे? इंदोर येथील सेंट्रल जेलने खालीलपैकी कोणत्या नावाचे रेडिओ चॅनल सुरू केलेले आहे? ऑप्शन क्रमांक 4 राहील जेलवाणी FM 18.77 नावाचे इंदोर येथील सेंट्रल जेलने रेडिओ चॅनल सुरू केलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया, बालहक्क आयोगाची स्थापना करणारे पहिले राज्य कोणते ठरलेले आहे? बालहक्क आयोगाची स्थापना करणारे पहिले राज्य खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 4 राहील महाराष्ट्र राज्य भारतामध्ये बालहक्क आयोगाची स्थापना करणारे प्रथम राज्य बनले आहे. पुढचा प्रश्न पाहूया, सर्वात जास्त शिलालेख खालीलपैकी कोणाचे आढळलेले आहेत? सर्वात जास्त शिलालेख खालीलपैकी कोणाचे सापडलेले आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील, सम्राट अशोक यांचे सर्वात जास्त शिलालेख सापडलेले आहेत. पुढचा प्रश्न पाहूया, राज्य विधिमंडळाच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोणत्या व्यक्तीकडे असते? राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीचे अध्यक्षस्थान खालीलपैकी कोणाकडे असते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील, मुख्यमंत्री यांच्याकडे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीचे अध्यक्षस्थान असते. पुढचा प्रश्न पाहूया, कोणत्या व्यक्तीच्या सहाय्याने मुस्लिम लीगची स्थापना करण्यात आलेली होती? खालीलपैकी कोणत्या व्यक्तींच्या सहाय्याने मुस्लिम लीगची स्थापना करण्यात आली होती? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील, लॉर्ड मिंटो यांच्या सहाय्याने जे आहे मुस्लिम लीगची स्थापना करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न पाहूया, जागतिक आरोग्य संघटनेचे दैनंदिन काम करण्यासाठी किती अधिकारी आहेत ते सांगायचं आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे दैनंदिन काम करण्यासाठी एकूण किती अधिकारी आहेत? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, 3500 जागतिक आरोग्य संघटनेचे दैनंदिन काम करण्यासाठी अधिकारी आहेत. पुढचा प्रश्न पाहूया, दांडी यात्रेची सुरुवात खालीलपैकी कोणत्या आश्रमातून झालेली होती? दांडी यात्रेची सुरुवात खालीलपैकी कोणत्या आश्रमातून झाली होती? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील, साबरमती आश्रमातून दांडी यात्रेची सुरुवात करण्यात आलेली होती. तर पुढचा प्रश्न पाहूया, या ठिकाणी काय आहे, उत्पन्नापेक्षा खर्च वाढल्याने त्यांना कोणते अंदाजपत्रक म्हटले जात असते? उत्पन्नापेक्षा खर्च वाढल्यास खालीलपैकी कोणते अंदाजपत्रक त्यास म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील, तुटीचे अंदाजपत्रक उत्पन्नापेक्षा खर्च वाढल्यास त्यास म्हटले जाते. पुढचा प्रश्न पाहूया, क्षेत्रफळाच्या दृष्टीने दुसरे नंबरचे सर्वात मोठे राज्य खालीलपैकी कोणते आहे? क्षेत्रफळाच्या दृष्टीने दुसऱ्या नंबरचे सर्वात मोठे राज्य खालीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, मध्य प्रदेश हे राज्य क्षेत्रफळाच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे आहे. पुढचा प्रश्न पाहूया, लोकसंख्येच्या पहिल्या महिला सरचिटणीस कोणत्या व्यक्ती होत्या ते सांगायचं आहे विद्यार्थ्यांनो. लोकसभेच्या पहिल्या महिला सरचिटणीस खालीलपैकी कोण होत्या? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर 3 राहील, स्नेहलता श्रीवास्तव यांनी लोकसभेच्या पहिल्या महिला सरचिटणीस व्यक्ती होत्या. पुढचा प्रश्न पाहूया, रेशमी किड्याचा समावेश खालीलपैकी कोणत्या संघात होत असतो? रेशमी किड्याचा समावेश खालीलपैकी कोणत्या संघात होतो? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, आर्थ्रोपोडा संघामध्ये रेशमी किड्याचा समावेश होत असतो. पुढचा प्रश्न पाहूया, कोणते हार्मोन्स स्त्रियांच्या मासिक पाळीचे नियंत्रण करत असते ते सांगायचं आहे. खालीलपैकी कोणते हार्मोन्स स्त्रियांच्या मासिक पाळीचे नियंत्रण करते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, ल्युटिनायसिंग हे हार्मोन्स स्त्रियांच्या मासिक पाळीचे नियंत्रण करत असते. पुढचा प्रश्न पाहूया, दूध रत्नाकर हा काव्यसंग्रह कोणी लिहिलेला आहे? दूध रत्नाकर हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणी लिहिलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील, सावित्रीबाई फुले यांनी दूध रत्नाकर हा काव्यसंग्रह लिहिलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया, वसतिगृहाचे आद्यजनक असे कोणाला म्हटले जाते? वसतिगृहाचे आद्यजनक खालीलपैकी कोणास म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, शाहू महाराज यांना जे आहे वसतिगृहाचे आद्यजनक म्हटले जाते. पुढचा प्रश्न पाहूया, कोकणातील सर्वाधिक लांबीची नदी खालीलपैकी कोणती आहे? कोकणातील सर्वात लांबीची नदी खालीलपैकी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, उल्हास ही नदी कोकणातील सर्वाधिक लांबीची आहे. पुढचा प्रश्न पाहूया, एका टरबुजामध्ये साधारणतः किती टक्के पाण्याचा समावेश असतो? टरबुजामध्ये एकूण किती टक्के पाण्याचा समावेश असतो? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील विद्यार्थ्यांनो, 92% जो आहे एका टरबुजामध्ये पाण्याचा समावेश झालेला असतो. या ठिकाणी बोर्डो मिश्रण तयार करण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जात असतो? बोर्डो मिश्रण तयार करण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जातो? ऑप्शन क्रमांक 3 एक राहील, कॉपर सल्फेटचा वापर जो आहे बोर्डो मिश्रण तयार करण्यासाठी केला जातो. पुढचा प्रश्न पाहूया, बंगालच्या फाळणीचा कोण जबाबदार आहे ते सांगायचं आहे. बंगालच्या फाळणीला जबाबदार खालीलपैकी कोण होता? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील, लॉर्ड कर्झन हा व्यक्ती बंगालच्या फाळणीला जबाबदार आहे. पुढचा प्रश्न पाहूया,
पाहूया, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी स्थित आहे? महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी येते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील, मुंबई या शहरामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे मुख्यालय स्थित आहे. पुढचा प्रश्न पाहूया, खालीलपैकी कोणता एक संगणकाचा गुणधर्म नाही ते सांगायचं आहे. खालीलपैकी कोणता एक गुणधर्म संगणकाचा नाही? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील, विचारशक्ती हा जो गुणधर्म आहे तो संगणकाचा नसलेला दाखवण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया, सल्फ्युरिक ॲसिडला काय म्हणून संबोधले जात असते? सल्फ्युरिक ॲसिडला खालीलपैकी काय म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील, रसायनाचा राजा असे सल्फ्युरिक ॲसिडला म्हटले जाते. पुढचा प्रश्न पाहूया, सतलज नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणाहून झालेला आहे? सतलज नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणाहून झाला आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, कैलास पर्वत या ठिकाणाहून सतलज नदीचा उगम झालेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया, भारतात नसलेला बनलेला पहिला चित्रपट खालीलपैकी कोणता आहे ते सांगायचं आहे. भारतात बनलेला सर्वात पहिला चित्रपट खालीलपैकी कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील, राजा हरिश्चंद्र हा जो चित्रपट आहे भारतामध्ये सर्वप्रथम तयार करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया, भारतीय अर्थव्यवस्थेच्या पाठीचा कणा असे खालीलपैकी कशास म्हटले जात असते? भारतीय अर्थव्यवस्थेच्या पाठीचा कणा खालीलपैकी कशास म्हणतात? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील, शेती व्यवस्थेला जे आहे भारतीय अर्थव्यवस्थेचा पाठीचा कणा म्हटले जाते. या ठिकाणी नांदूर माधमेश्वर महाराष्ट्रातील कितव्या क्रमांकाचे रामसर क्षेत्र आहे? नांदूर माधमेश्वर हे महाराष्ट्रातील एकूण कितव्या क्रमांकाचे रामसर क्षेत्र आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, पहिल्या क्रमांकाचे नांदूर माधमेश्वर हे महाराष्ट्रातील रामसर क्षेत्र आहे. पुढचा प्रश्न पाहूया, राष्ट्रीय काँग्रेसची पहिली महिला अध्यक्ष कोण होत्या ते सांगायचं आहे. राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष खालीलपैकी कोण होत्या? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, ॲनी बेझंट यांनी राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष व्यक्ती होत्या. पुढचा प्रश्न पाहूया, ब्लॅक फंगल या रोगाला महामारी घोषित करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे? ब्लॅक फंगल या रोगाला महामारी घोषित करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, राजस्थान राज्य ब्लॅक फंगल रोगाला महामारी घोषित करणारे पहिले राज्य ठरलेले आहे. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या कितव्या वर्षापर्यंत पदावर राहू शकतात? उच्च न्यायालयाचे न्यायाधीश हे वयाच्या कितव्या वर्षापर्यंत पदावर राहू शकतात? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील, त्यांच्या वयाच्या 62व्या वर्षापर्यंत ते पदावर आपल्या राहू शकत असतात. पुढचा प्रश्न पाहूया, राज्यसभा सभागृहाच्या सदस्याचा कालावधी एकूण किती वर्षाचा असतो? राज्यसभा सभागृहाच्या सदस्याचा कालावधी एकूण किती वर्षाचा असतो? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, 6 वर्षाचा जो आहे राज्यसभेच्या सभागृहाच्या सदस्याचा कालावधी असतो. पुढचा प्रश्न पाहूया, या ठिकाणी भारताच्या राष्ट्रीय ध्वजावरील पांढरा रंग काय सूचित करत असतो? भारतीय राष्ट्रध्वजावरील पांढरा रंग खालीलपैकी काय सूचित करतो? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील, शांतता आणि सत्य राष्ट्रध्वजावरील पांढरा रंग सूचित करत असतो. पुढचा प्रश्न पाहूया, म्हैसमाळा हे थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते? म्हैसमाळा हे थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते? ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य राहील, औरंगाबाद जिल्ह्यामध्ये म्हैसमाळा हे थंड हवेचे ठिकाण स्थित आहे. पुढचा प्रश्न पाहूया, दिल्ली हे शहर भारताची राजधानी म्हणून केव्हा घोषित करण्यात आलेले आहे? दिल्ली हे शहर भारताची राजधानी म्हणून खालीलपैकी कोणत्या वर्षी घोषित झाले आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील, 12 डिसेंबर 1911 या वर्षी या दिवशी दिल्ली हे शहर भारताची राजधानी म्हणून घोषित झालेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया, भारतीय संसदेचे वरिष्ठ सभागृह खालीलपैकी कोणते आहे? भारतीय संसदेचे वरिष्ठ सभागृह खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील, राज्यसभा हे सभागृह भारतीय संसदेचे वरिष्ठ आहे. पुढचा प्रश्न पाहूया, मिस युनिव्हर्स हा किताब भारताला एकूण किती वेळेस मिळालेला आहे? मिस युनिव्हर्स हा किताब भारताला एकूण किती वेळेस प्राप्त झाला आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील, एकूण 3 वेळा मिस युनिव्हर्स हा किताब भारताला मिळालेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया, कावीळ हा घातक रोग खालीलपैकी कशामार्फत होत असतो? कावीळ हा घातक रोग खालीलपैकी कशामार्फत होणारा आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, दूषित पाण्यामुळे जे आहे कावीळ हा घातक रोग होत असतो. पुढचा प्रश्न पाहूया, 13 एप्रिल 1919 या वर्षी खालीलपैकी कोणती घटना घडलेली आहे? 13 एप्रिल 1919 या वर्षी खालीलपैकी कोणती घटना घडली आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, जालियनवाला बाग हत्याकांड जो आहे 13 एप्रिल 1919 या वर्षी घडलेला आहे.
तर विद्यार्थ्यांनो, आजची ही स्पेशल सुपर क्लास मला तर वाटते की आपल्या सर्वांनाच नक्कीच आवडलेली आहे आणि कारणास्तव या सुपर क्लासला सोडण्याच्या पूर्वी एक लाईक, एक कॉमेंट नक्कीच करायचं आहे. तसेच तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या आणि केल्याच्यानंतर बेल आयकॉनला प्रेस करून ऑलमध्ये सिलेक्ट करून नक्कीच घ्यायचं आहे. तर मिळतो कोणा स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.